आपण आजच्या संदेशाकडे, आजच्या वचनाकडे आपण वळू. आणि आजचा संदेश जो तुमच्या डोळ्यासमोर आहे, आजचा जो विषय आहे आणि त्या विषयाचं नाव म्हणजे धूळ. आणि या गोष्टीविषयी आपण बघू, या गोष्टी आपण ऐकू. आणि एक लक्षात ठेवा, या जीवनात प्रत्येक मनुष्याला एक गोष्ट जी समजण्याची गरज आहे, ते त्याचं जीवन बदलू शकतं. ते म्हणजे काय आहे? रियालिटी चेक. रियालिटी चेक म्हणजे काय असतं? वास्तविकता किंवा सत्य तपासणी या प्रत्येकाला गरज आहे. आणि म्हणून आजचा जो विषय आहे धूळ, किंवा इंग्रजीत त्याला डस्ट असं म्हणतात, की या गोष्टीद्वारे आपल्याला आपल्या जीवनाचं, आपल्या अस्तित्वाचं जे सत्य समजावं. आणि म्हणून आजचा जो विषय फार महत्त्वाचा आहे. आणि मी प्रार्थना करतो, आशा धरतो की आजच्या वचनाद्वारे, आजच्या संदेशाद्वारे आपल्याला आपली वस्तुस्थिती समजावी आणि त्याच्यामुळे आपल्याला कळावं की आपल्याला देवाची का गरज आहे. कारण हे खूप महत्त्वाचं आहे. कारण आपल्याला लहानपणापासून काय शिकवलं जातं, शाळेद्वारे आणि माध्यमाद्वारे किंवा मनोरंजनाद्वारे, की तुम्ही आणि मी काहीतरी आहो. लक्षात ठेवा, आपल्या प्रत्येकाला गर्व आहे. आपल्या प्रत्येकाला माहित आहे कसा चेक करायचा गर्व. मी तुम्हाला सांगू का? मी माझा गर्व कसा चेक करतो मी तुम्हाला सांगतो. गाडी चालवत असताना एखाद्या व्यक्तीने तुम्हाला क्रॉस करू द्या, फटकन तुम्हाला असं वाटतं माझा रोड याने क्रॉस केला. तुम्हाला वाटतं की अमरावतीतले सगळे रोड तुमचेच आहे, बरोबर? म्हणजे इमिजिएट जसा एखाद्याने कट मारला आहे की नाही, आपलं काय लाल होऊन जातो आपण. का? अय माझ्या वडिलाचा रोड आहे हा, बरोबर सांगितलं तुम्हाला. म्हणून प्रत्येक जण प्राईड मध्ये आहे. म्हणून मी तुम्हाला सांगत असतो की सर्वांनी पाप केले आहे, प्रत्येकाला गर्व आहे. थोडासा तुमच्या लाईन मध्ये कोणीतरी येऊ द्या, हो की नाही, तुम्ही आग बाबूला लाल होऊन जाता. याचं कारण म्हणजे काय, की आपल्याला लहानपणापासून आणि आपल्या पापी स्वभावामुळे आपल्याला शिकवलाय की तू काहीतरी आहे. आणि हा जो आपला प्राईड आहे, हो की नाही, हा जो आपला गर्व आहे, तो काय करतो, आपल्याला काय खाली आणतो. आणि म्हणून आजच्या संदेशाद्वारे आपण काय करणार आहोत, की खरंच आपण आहे का, म्हणजे खरंच आपण म्हणजे जे आपल्याला जग शिकवतं, जे आपल्याला स्वतःला आपण वाटतो आणि ज्याच्यामुळे आपण एवढ्या अभिमानानं की भाऊ मी काहीतरी आहे, या सगळ्या गोष्टी खरंच माझ्यात आहे का, आणि मी ही ती व्यक्ती आहे का, हे देवाच्या वचनातून आपण बघणार आहोत. स्वतःच्या मनस्थितीने नव्हे, कारण स्वतःच्या डोळ्यामध्ये आपण तर काही ना काही आहो. आणि म्हणून त्याच्यामुळे नव्हे, तर देव आपल्याला जेव्हा बघतो किंवा देवाने आपल्याला जसं बनवलं आणि त्याद्वारे आपण देवाच्या वचनाद्वारे आज आपण बघणार आहोत, आपण शिकणार आहोत की खरंच जे मी स्वतःला समजते ते मी आहे का. म्हणून मी तुम्हाला सांगितलं, आपल्या प्रत्येकाला काय गरज आहे? वास्तविक चेक, रियालिटी चेक. ओके नाही, रियालिटी चेक म्हणजे काय असतं? जसं मी आणखी एक तुम्हाला उदाहरण सांगतो. एखाद्याला वाटतं माझा लय अभ्यास झालाय, मला सगळंच माहीत आहे. मग रियालिटी चेक कधी होते? जेव्हा प्रश्नपत्रिका येते आणि मग असा घाम जेव्हा सुटत राहते, आहे की नाही, असा हळूहळू त्याचं काय झालं? रियालिटी चेक झाली, आहे की नाही, की अरे हे येत नाही. गमतीचा भाग झाला. पण हे खूप महत्वाचं आहे की आपल्याला वास्तविक चेक हे जे करणं आहे हे खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून देवाचे वचन इथे आपण बघू उत्पत्ती 2:7 मध्ये. उत्पत्ती 2:7 मध्ये आपल्याला हे दिसतं की वचन सांगतं, परमेश्वर देवाने जमिनीतील मातीचा मनुष्य घडवला व त्याच्या नाकपुड्यात जीवनाचा श्वास फुंकला आणि मनुष्य जिवंत प्राणी झाला. जमिनीतील मातीचा मनुष्य. एक लक्षात ठेवा, देवाने जेव्हा तुम्हाला आणि मला घडवलं, देवाने काय घडवलं? आता एक तुम्हाला गोष्ट सांगतो. आपल्याला माती वाटतं, मातीची तरी किंमत आहे. इंग्लिश किंवा हिब्रूज जो खरा शब्द आहे त्याचा अर्थ डस्ट म्हणजे धूळ होते. म्हणजे मातीला तरी किंमत आहे. माती तरी तुम्हाला 100 रुपयात 2-3 किलो भेटून जाते, कारण त्याला काय किंमत आहे. धुळीला काहीच किंमत नाही. आणि त्या गोष्टीतून देवाने मनुष्य बनवला. म्हणजे देवाने आपल्याला, जसं आपल्याला खूप ज्या रीतीने आपण जगतो, देवाने ना आपल्याला सोन्याने बनवलं, देवाने ना आपल्याला चांदीनं बनवलं, देवाने ना आपल्याला रुबीने बनवलं, देवाने आपल्याला हिऱ्याने बनवलं ना. अशी कुठलीही जगातली गोष्ट जी फार महाग आहे, अशा कुठल्याही गोष्टीने नव्हे, तर अशा गोष्टीने बनवलं ज्या गोष्टीची काहीच किंमत नाही. म्हणजे कधी असं बघितलं का एखादा व्यक्ती धूळ विकत आहे? कधी असं बघितलं का
एखादा व्यक्ती आपली जे धूळ आहे ना त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी सिक्युरिटी लावली आहे. कधी असं बघितलं का की या गोष्टीला वगैरे नाही म्हणजे काही किंमत आहे. देवाने मनुष्याला धुळीपासून बनवलं. मी तुम्हाला खरंच सांगतो, मी तुम्हाला विनंती करतो, स्वतःची वस्तुस्थिती जाणून घ्या. कारण आपण काय आहो आणि या सगळ्या गोष्टी समजून घ्या. कारण धुळीतून आले धुळीतूनच जाल. कारण हे का समजणं आहे, कारण जोपर्यंत तुम्हाला हे तुमची वास्तविकता समजत नाही का मी काय आहे, तोपर्यंत तुम्ही देवाजवळ जाणारच नाही. कारण तुम्हाला वाटतं की मी काहीतरी आहे आणि देवही काहीतरी आहे, पण त्याच्यापेक्षा महत्वाचं माझं जीवन आणि मी आहे. आणि म्हणून तुम्हाला आणि मला हे समजणं आवश्यक आहे का मी ऍक्च्युली स्वतः काय आहे. तर देवाच्या नजरेत, कारण देवाने मनुष्याला धुळीपासून बनवलं आणि आपली रचना धुळीपासून झाली, आणि म्हणून आपल्याला समजणं हे खूप आवश्यक आहे की अशी एक गोष्ट ज्याला काहीच जगात किंमत नाही, कोणीच विकत घेत नाही, कोणालाच धूळ आवडत नाही, प्रत्येक जण धूळ साफ करतो, प्रत्येक जण धुळीचा निषेध करतो, आणि धूळ ही जी गोष्ट आहे त्या जगात कोणालाच आवडत नाही, आणि त्याच धुळीतून देवाने मनुष्याला बनवलं. हा जर मुद्दा जेव्हा तुमच्या लक्षात आला ना की मी काय खरंच आहे, तर हा जो सगळा अभिमान, सगळा प्राईड ज्याच्यात हे पूर्ण जग झोपलेलं आहे, पूर्ण जग त्याच्यात लपलेलं आहे, तेच जेव्हा या गोष्टीमुळे, सत्यामुळे बाहेर निघेल आणि आपली वस्तुस्थिती समजेल का. कारण पुढच्या गोष्टी आपण बघणार आहोत की धूळ स्वतःमधून काहीच करू शकत नाही, धुळीला काहीच किंमत नाही. या पुढच्या गोष्टी आपण बघू. एक वचन देवाचं सांगतं, स्तोत्र संहिता 103:14 म्हणतं, कारण आम्ही असे अस्तित्वात आलो आहो हे तो जाणतो. याचा अर्थ काय की देवाला माहीत आहे, कारण त्याने तुम्हाला बनवलं आहे, तर त्याला माहीत आहे का तुमचं अस्तित्व काय आहे. अस्तित्व म्हणजे काय का तुमची रचना काय आहे, तुमची फ्रेम काय आहे, तुम्हाला कसं बनवलं आहे. तर वचन सांगतो की आपण जसे अस्तित्वात आलो हे तो जाणतो, आम्ही धूळ आहोत हे त्यास माहीत आहे. म्हणजे देव काय म्हणतो की त्याला माहीत आहे की आपण धूळ आहो, आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं हे खूप मोठी गोष्ट आहे की जेव्हा तुमच्या माइंडमध्ये या गोष्टी फिट आणि करेक्ट देवाच्या वचनातून बसेल, तेव्हा तुम्हाला खऱ्या रीतीने समजेल की मला देवाची गरज काय आहे. कारण धूळ स्वतःमध्ये काहीच निर्माण करू शकत नाही. असं काहीच नाही का एखादी गोष्ट ज्याच्यात धूळ टाकल्याने ती गोष्ट स्ट्रॉंग किंवा चांगली होते. अशी कुठलीच गोष्ट नाही या जगातली ज्याच्यात धुळीचा वापर केल्यामुळे त्या गोष्टीचा उपयोग होतो. आणि म्हणून या गोष्टी जेव्हा तुम्हाला कळतील की अरे ते धूळ मी आहे आणि त्यातून देवानं मला बनवलं, आणि एवढंच नाही त्या धुळीतच मी जाणार आहे, हे पुढे आपण वचन बघू. आणि मी तुम्हाला सांगतो हे छोटंसं ट्रूथ किंवा सत्य तुमच्या माइंडमध्ये फिक्स राहील, सगळा तुमचा की मी काहीतरी आहे, माझाही काही औदा आहे, आणि आपला सगळा अभिमान जेव्हा खाली जाईल, कारण तुम्हाला आपली वस्तुस्थिती संपली, आणि मग तुम्हाला गरज पडेल का ही अशी गोष्ट आहे, तर मग तो मला देवाची गरज आहे. त्यासाठीच आजचा संदेश आहे की आपल्याला कळावं की आपण काहीच नाही. जे तुम्ही आणि मी विचार करता की मी काहीतरी आहे, ह्या जगातले लोक करतात, असं काहीच नाही. धुळीतून देवाने मनुष्याला बनवले. आपण काही वचन बघू. इथे आपण अब्राहम, जसं मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, अब्राहम जो होता हा पहिला व्यक्ती देवाने काय केला, निवडला, आणि देवाने त्याला आशीर्वाद दिले, आणि त्यातून राष्ट्र निर्माण झाले, आणि त्यातून इस्रायल बनलं, आणि त्यातून देवाचा पुत्र आला. मग याच्यामुळे तर त्या अब्रामाने म्हटलं पाहिजे की बघ मी काहीतरी आहे. तर इथे अब्रामाची प्रार्थना तुमच्या स्क्रीनवर आहे. उत्पत्ती 18:27 मध्ये अब्राम काय म्हणत आहे, अब्रामाने उत्तर देऊन म्हटले, पहा मी केवळ धूळ व राख आहे, तरी प्रभू जवळ बोलायला मी धसतो. हा काय करत आहे, कबुली. म्हणून मी तुम्हाला सदैव काय सांगत असतो, जोपर्यंत तुम्ही रिकामे होत ना, जोपर्यंत आपला अभिमान आणि मी काही तैरी आहे हे निघत नाही, तोपर्यंत देवाचं सत्य कार्य तुमच्यात चालू होऊ शकत नाही.
हा जो अब्राहम ज्याला विश्वासाचा बाप म्हटल्या जातं, हा हे म्हणत आहे काय, बघा मी विश्वासाचा बाप आहे, माझ्यातून राष्ट्र निर्माण होणार आहे, देवाचा पुत्र येणार आहे. तर याला काय आहे, जाणीव. आणि ज्या व्यक्तीला खरंच देवाची जाणीव आणि स्वतःची जाणीव का मी काय आहे, तर त्या व्यक्तीला काय केलं देवाने, त्या व्यक्तीचा उपयोग का त्या मनुष्याद्वारे देवाने राष्ट्र बनवला. तर तो काय म्हणत आहे, पा मी केवळ धूळ आहे व राख आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगत आहे या वचनाच्या या संदेशा दरम्यान की अरे हवेत राहू नका. या जगातल्या ज्या गोष्टी तुम्हाला यापुढे आपण बोलणार आहोत, या संदेशात सगळ्या गोष्टी आहेत, त्याच्याकडे पडू नका. देवाचं वचन काय सांगतं, देवाचं सत्य काय आहे, माझ्याविषयी देव काय म्हणत आहे, देवाने मला कशातून बनवलेलं आहे, हे समजण्याचं, हे जाणण्याचा प्रयत्न करा. तुमचं लाईफ सोपी होऊन जाईल, एकदम इझी होऊन जाईल. आणि पुढे आपण बघू की जसं आपण धुळीविषयी बघितलं की धूळ जी आहे त्याच्यात काहीच पॉझिटिव्ह नाही आहे. आपण बघितलं की त्याची काहीच किंमत नाही आहे. आपण बघितलं की कुठल्याच गोष्टीत धुळीचा उपयोग केला जात नाही. आपण बघितलं की धूळ विकत घेता येत नाही. आपण बघितलं की धूळ विकता येत नाही. आपण बघितलं की त्याला कुठलाच इम्पॉर्टन्स नाही, कुठलीच व्हॅल्यू नाही. आणि हे अशासाठी महत्त्वाचं आहे का तुम्हाला समजणं की माझीही स्वतःहून काहीच किंमत नाही. ऐकताना तुम्हाला वाईट वाटेल, पण जेव्हा तुम्ही या गोष्टी समजाल, ओके नाही, जेव्हा अब्रामाला समजलं की मी धूळ आहे, त्याचा देव उपयोग करतो, त्याला देवाचं सत्य दाखवतो. कारण जोपर्यंत आपण आपल्या अभिमानाने रिकामे होत नाही, आपल्यातल्या मीपणा निघत नाही, आपल्यातलं वाईट निघत नाही, आपली वस्तुस्थिती आपल्याला समजत नाही, तोपर्यंत देवाचं कार्य तुम्हाला समजणार सुद्धा नाही. ओके नाही. जसं त्या स्त्रीविषयी मी तुम्हाला सांगितलं, जिला मी नागपूरला भेटलो, तिला जेव्हा मी खरा देवाचा पुत्र येशू ख्रिस्त तारणारा सांगत होतो, ती कशाने भरली होती, भाई ईश्वर ने तो हमें बहुत आशीर्वादित किया है, ईश्वर ने बहुत सारी चीजें दी है, मेरा घरदार, मेरा फॅमिली, मला इतकं सगळं दिलं आहे. का? कारण ती खालीच होत नाही, तिला वस्तुस्थिती समजतच नाही, आणि म्हणून देवाचं कार्य तिथे चालू होऊ शकत नाही. आणखी एक आपण उदाहरण बघू की पॉल, जो देवाचा सेवक, ज्याने या बायबलचे सगळ्यात जास्त पुस्तकं देवाने त्याला प्रेरित केलं आणि लिहिलं, त्याच्या शब्दातून आपण बघू. आणखी एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, आज खोटे आणि खरे चर्चेस यातला फरक कसा आहे. जे खोटे चर्चेस आहे ते तुम्हाला शिकवतात का तुम्ही काहीतरी आहात आणि तुम्ही कुठेतरी जाणार आहात आणि तुमच्यामध्ये शक्ती आहे आणि तुमच्यामध्ये सगळ्या गोष्टी आहे, तुम्हाला फक्त विश्वासाची गरज आहे, फक्त थोडासा तो वाढवा आणि बघ देव तुम्हाला आशीर्वादित करतो. पण देवाचे वचन सांगतं, इथं पॉल काय म्हणतो, रोमकरास पत्र 7:18 हे म्हणतं, कारण मी जाणतो, इथे पॉल म्हणत आहे, माझ्यात म्हणजे माझ्या देहात काहीच चांगले वसत नाही. ओके नाही, माझ्यात काहीच चांगलं नाही. विचार करा, जे ख्रिश्चॅनिटी ज्या या जगाला दिली आहे आणि जे देवाचं वचन आहे, याच्यात किती जमीन आसमानचा फरक आहे, किती दिवस रात्राचा फरक आहे, किती व्हाईट अँड ब्लॅकचा फरक आहे. का इथे शिकवल्या जातं की तुम्ही काहीतरी आहात, तुम्ही ब्लेस्ड आहात, तुम्ही आशीर्वादित आहात, तुम्ही अब्रामाचे मुलं आहात आणि तुम्हाला फक्त अजून काय मोठ्या गोष्टी देणं आहे. देव तुम्हाला सगळ्या इच्छे देऊ इच्छितो. पण ज्याने बायबल लिहिलं तो देवाचा जो शिष्य आहे तो म्हणतो की म्हणजे माझ्या देहात काहीच चांगले वसत नाही, कारण इच्छा करणे माझ्याजवळ आहे पण चांगले करीत राहणे नाही. तो म्हणतो की माझ्यात काहीच चांगलं नाही. मी वारंवार तुम्हाला ही गोष्ट कशासाठी सांगत आहे, का तुमच्यातला मी निघावा. कारण जोपर्यंत आपल्यातला मी निघत नाही, आपल्यातले मी रिकामे होत नाही, तोपर्यंत देवाच्या वचनाला जागाच नाही, सत्याला जागाच नाही का तुमच्यामध्ये कार्य पुरं व्हावं. पुढच्या काही गोष्टी बघू. एक तुम्हाला मी विचारतो, धुळीचा सगळ्यात मोठा दुश्मन कोण आहे, शत्रू आहे की नाही. डस्ट, धूळ याचा सगळ्यात मोठा शत्रू माहित आहे कोण आहे, वादळ म्हणजे वारा. का? कारण जसं वादळ येतं, जसा वारा येतं, ते काय करतं, ती सगळी धूळ घेऊन येतं. बरोबर. म्हणजे जसं वादळ किंवा वारा धुळीला घेऊन फिरतं, जिकडे पाहिजे तिकडे ते टॉस अँड टर्न करतं, जिकडे पाहिजे तिकडे वारा काय करतो, धुळीला फिरवतो. आणि कारण आपण धुळीने बनवलेलं आहोत आणि त्याच धुळीसारखे आपल्याला काय
की ह्या जगाच्या ज्या खोट्या शिकवणी आहेत, देवाविषयी, तारणाविषयी, स्वर्गाविषयी, नरकाविषयी, स्वतःविषयी, आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या वाऱ्यासारख्या, आणि वाऱ्यासारख्या या शिकवणी या धुळीसारख्या मनुष्याला फिरवत राहतात, हो की नाही? तेही चांगलं, हे बरोबर वाटते, आणि काय करत राहतो? जसं धुळीचा सगळ्यात मोठा शत्रू वादळ आहे, तशी हे खोटी शिकवणी वादळासारखी मनुष्याला इकडल्या तिकडे फिरकत राहते. त्याला आपलं सत्य समजत नाही, आणि शैतान सदैव फसवण्याचा प्रयत्न करतो. कारण धूळ जी आहे ते काय करते? वाऱ्याला सगळ्यात जास्त वाऱ्यामुळे ती पडते. पुढे आपण काही गोष्टी बघू. आणखी एक गोष्ट काय करते? जर ती धूळ जी आहे ते काय करते? जेव्हा एका गोष्टीवरून दुसऱ्या गोष्टीकडे पळण्यामागे काय असते? चपळ असते, कारण ती उडत राहते जसा वारा येतो. आणि जोपर्यंत तुम्ही देवाच्या वचनात किंवा सत्यामध्ये स्ट्रॉंग होत ना, पहिली गोष्ट की तुम्हाला समजणं माझं अस्तित्व काय आहे. दुसरी गोष्ट समजणं की जेव्हा माझं अस्तित्व नाही तेव्हा तुम्हाला खरं ख्रिस्ताची आणि देवाची गरज आहे. आणि तेव्हा तुम्ही देवाच्या सत्याला पकडून राहता. आता हे वादळ आणि वारा तुम्हाला हलवत नाही तर खोट्या वादळांचा, खोट्या शिकवणीचा, खोट्या चर्चेचा, खोट्या पास्टरांचा, खोट्या लोकांचा, खोट्या सगळ्या गोष्टींचं वादळासारखं तुम्ही पलटत राहाल. की नाही ते कानाला चांगलं वाटते, हा जो बोलते हे चांगलं वाटत नाही, पण त्या चर्चमध्ये खूप बरं वाटते. इथं तर आम्हाला असं काही शिकवल्या जात नाही की आम्ही डस्ट आहो. आम्हाला तर शिकवल्या जातं की तुम्ही आशीर्वादित पहिलेच आहात, आता फक्त अजून चेरीसारखा आशीर्वाद तुमच्यावर टाकण्याची गरज आहे. पण इथे तर तुम्हाला सांगत आहे की हा धूळ आहे, मी नाही, हे देवाचे वचन तुम्हाला सांगत आहे. आणि म्हणून हे खूप महत्त्वाचं आहे की आपल्याला आपली वस्तुस्थिती समजणे, का मी काय आहे. आणि जेव्हा तुमच्या माइंडमध्ये ही गोष्ट पक्की झाली, समजली, आणि जेव्हा तुम्हाला कळतं की अरे हेच आहे, मग धूळ स्वतःचं तारण करू शकत नाही. धुळीतून काही चांगलं निघत नाही. धूळ स्वतःचं काही चांगलं करू शकत नाही. धूळ स्वतःला वाचवू शकत नाही. आणि तेव्हा तुम्हाला गरज पडेल की आता मला देवाची गरज आहे. म्हणून तुम्हाला मी सांगितलं, जोपर्यंत तुम्ही वास्तविकता, सत्य, रियालिटी चेक जोपर्यंत होत नाही, तुमच्यामध्ये देवही आहे, मी आहे, माझे कार्यही आहे, माझे चांगले कामही आहे, माझे दान धर्मही आहे, सगळ्या गोष्टी आहे, आणि तुम्ही त्या वादळासारखं जो धुळीला फिरवतो, आणि तसे तुम्ही काय होऊन जाल? खतम होऊन जाल. आणि म्हणून देवाने इथे एक सुंदर वचन आपल्याला आपल्या रिमाइंडरसाठी, आपल्या आठवणीसाठी उत्पत्ती 3:19 म्हणतं, तू माघारी जमिनीमध्ये जाशील. म्हणजे पुन्हा एकदा तुम्ही त्यातून आले, त्यातून तुम्ही जाल, तोपर्यंत तू आपल्या निधळाच्या घामाने भाकर खाशील. कधी हे वचन वाचताना याचा विचार केला का हे जे वाचत आहे ते सगळं माझ्या जीवनासाठी सत्य आहे. कारण मरेपर्यंत मला कार्य करणंच आहे, तो त्यामुळेच मला भाकर मिळते. पुढे तो म्हणतो, तू मरणाच्या दिवसापर्यंत अतिशय काम करशील. आणि शेवटी तो म्हणतो, कारण मातीमधून तू निर्माण झालेला आहेस आणि मातीमध्ये तू परत जाशील. मातीची सुरुवात आहे, मातीतून एंड आहे. काहीच राहणार नाही. ज्यातून बनवलेला आहे त्यातच तो टाकला जातो. आणि म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की जी वेळ आपल्याजवळ आहे, जे जीवन आपल्याजवळ आहे, की हे जे बरं, कारण काही लोकांना जर तुम्हाला हे पटत नसेल की मला मातीतून धुळीतून बनवलं नाही, पण तुम्हाला हे तर माहीत आहे की तुम्ही धुळीत जाणारा, तुम्हाला हे तर माहीत आहे की तुम्हाला आणि मला एक दिवस गाडणारा. हे जे शरीर जे आपण सजवत असतो, या ज्या शरीरासाठी आपण सगळ्या गोष्टी करत असतो, या सगळ्या गोष्टी तुम्हाला हे तर माहीत आहे की तुम्हाला मातीत टाकल्या जाईल. ते खतम होऊन जाते. धुळीतून आला, धुळीतून जातो. देवाचं वचन किती स्ट्रेट फॉरवर्ड आहे. आणि म्हणून जेव्हा आपल्याला या गोष्टी समजतात, आणि म्हणून सदैव देवाचे वचन सांगतं की तू सर्व अंतःकरणाने परमेश्वरावर विश्वास ठेव, कारण धूळ स्वतःहून काही करू शकत नाही. तो म्हणतो तुझ्या स्वतःच्या ज्ञानावर अवलंबून राहू नकोस, कारण धूळ स्वतःहून काही करू शकत नाही. तुझ्या सर्व मार्गात त्याची जाणीव ठेव आणि तो तुझा वाटा सरळ करेल, कारण धूळ स्वतःहून काहीच करू शकत नाही. माझ्या कुटुंबियांनो, हे खूप महत्त्वाचं आहे की आपल्याला जाणणं, आपल्याला समजणं
मीडिया, माध्यम, लोक काय बोलतात याच्याकडे नका जाऊ. देवाचं वचन तुमच्याविषयी आणि माझ्याविषयी काय सांगतं, आणि जेव्हा तुम्हाला तुमचं हे अस्तित्व, तुमची रचना जे देवाने केली आहे, आणि हे जे तुम्हाला समजेल, आणि जेव्हा तुम्हाला कळेल जर हे मी आहे, तर मग माझ्यामुळे, कारण धुळीमुळे काही चांगलं होत नाही, तर माझ्यामुळे मी स्वर्गात कसा जाऊ शकेल, माझ्यामुळे मला अनंताचं जीवन कसं मिळू शकेल, माझ्या कार्यामुळे किंवा धुळीच्या कार्यामुळे स्वर्गाची जागा खरंच भेटू शकते का, या वस्तुस्थितीवर जेव्हा तुम्ही याल तेव्हा तुम्हाला समजेल की हो, मला देवाची गरज आहे. पुढे मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो. एक सुंदर गोष्ट मी तुम्हाला सांगतो की देव हे जाणतो, हो की नाही, देवाला हे माहित आहे. तुम्ही विसरत असाल किंवा तुम्हाला कोणी सांगितलं नाही, पण जो निर्माण करता देव जो आहे त्याला तुमचं अस्तित्व माहित आहे, त्याला तुमची पकड माहित आहे, त्याला तुम्ही खरं स्ट्रॉंग आहे का माहित आहे. आणि म्हणून देव सदैव तुमच्या मदतीसाठी आहे. कधी? जेव्हा तुम्ही देवावर अवलंबून राहता, तुम्ही जेव्हा देवाला मागता. माझ्या घराचं काम चालू आहे, तुम्हाला जसं माहित आहे. आता घराचं हे कन्स्ट्रक्शन माझ्यासमोर, कारण मला काही माझं कधी घर बांधलं नाही. आपण जे राहतो आपल्या आईवडिलांनी जे बांधले आहे त्यात आपल्याला फ्रीमध्ये राहायला भेटलं. पण जसं माझं चालू झालं, आता मला त्या गोष्टी समजतात. तर सगळ्यात आधी त्यांनी काय केलं, ते एवढी मोठी जे घराची जे रचना आहे ते स्ट्रॉंग राहण्यासाठी पहिले त्यांनी काय केलं, जमिनीत गड्डे खोदले. त्या जमिनीत गड्डे खोदले, त्याच्यानंतर त्या गड्ड्यामध्ये त्यांना कॉन्क्रीट टाकण्यात आलं, त्याच्यात त्यांनी लोखंड टाकण्यात आलं, त्याच्यात त्यांनी काय केलं, त्याच्यावर पिल्लर उभारले. आणि आता विटांची काय करत आहे ते रचना. त्या विटांमुळे माझं घर स्ट्रॉंग होत नाही किंवा तुमचं घर स्ट्रॉंग नाही, तर जी रचना जी रचलेली आहे, जे कॉन्क्रीट आणि जे पिलर जे टाकलेलं आहे आणि जे लोखंड जे टाकलेलं आहे, ते काय करतं, ते घर उचलून धरतं. विटा आणि सिमेंट आणि मातीमुळे कुठलीच गोष्ट धरल्या जात नाही. थोड्या वेळसाठी उभं राहील, एक वादळ येईल आणि खतम होईल. हे तुम्हाला मी कशासाठी सांगत आहे, तसं जोपर्यंत तुमचं जीवन देवाचं जे सत्य वचन आहे, जे कधी न हालणारं, कधी न संपणारं जे सत्य वचन, देवाचं वचन जे आहे, याच्यावर जोपर्यंत तुमचा पाया नाही, जोपर्यंत तुमचा पाया खंबीर आणि स्ट्रॉंग अशा देवाच्या वचनावर नाही, तोपर्यंत तुमचे जीवनाचे घर हे पडणंच आहे, मातीतून येणं आहे आणि मातीतून जाणं आहे. पण जर तुमचा पाया की हे जे सत्य आहे, याला मी ओळखून आहे, याला मी स्वीकारून आहे, याला मी पकडून आहे, आणि जे मी तुम्हाला खरंच माझं हृदय सांगतो, एक क्षण म्हणजे माझ्या हृदयात जर माझं हृदय मी तुम्हाला उघडून दाखवू शकलो असतो, एक असा क्षण नाही की असं हे नाही की मला माझ्या मरणाविषयी काही भीती वाटते, एक गोष्ट नाही. मी तुम्हाला एक गंमतीची गोष्ट सांगतो. मागील दिवसात माझा बीपी आणि माझ्या पाठीचा त्रास आणि या सगळ्या गोष्टी काहीतरी अशा चालू झाल्या, तब्येत माझी हे झाली, आणि लगेच मनुष्य घाबरतो. कशासाठी? स्वतःसाठी नाही. माहिती आहे मी काय केलं, माझ्या बायको मुलाला, इकडे या, जर मी गेलो वगैरे ना, म्हणजे यासाठी नाही का मी मरून काय होईल माझं, मी जर गेलो तर हे पाहिजे, हे असं असं आहे, हे असं असं कर जा, या गोष्टी अशा अशा, याची काळजी घे जा, म्हणजे तुमचा उपयोग झाला पाहिजे तुम्हाला ज्या गोष्टी माझ्या आहेत. एक क्षण मला याची भीती नाही. अरे आता मग पण हे तर ठीक आहे, पण मी मेल्यावर मग मी कुठं जाईन, कारण माझा फाउंडेशन स्ट्रॉंग आहे. समजलं? कारण मला माहीत आहे की मी कुठं जाणार आहे, कारण त्याने मला वाचवलं आहे, मला माहीत आहे मी धूळ आहे, पण माझं फाउंडेशन देवाच्या वचनावर आहे. त्याने मला सांभाळलेलं आहे, त्यानं मला वाचवलेलं आहे. मी धुळीतून जात आहे आणि धुळीतच जाईल, पण त्या दरम्यान जे जीवन आहे त्यात मी ख्रिस्ताला स्वीकारलं आहे, त्यानं माझ्या पापाची क्षमा केली आहे, आणि मला माहीत आहे की मी स्वर्गात जाणार आहे. असं नाही की मला मरणं आवडतं. मी तुम्हाला सांगतो, प्रत्येकाला जीवन आवडतं आणि हे जीवन फार सुंदर आहे, हो की नाही. पण तुम्हाला माहित आहे की हे जीवन एक दिवस याला एंड आहेतच, पण त्या एंडच्या दरम्यान ही शाश्वती असणे. पण हे तोपर्यंत असू शकत नाही जेव्हा तुम्हाला कळत नाही का मी काय आहे, आणि जोपर्यंत तुम्हाला तुमचं स्वतःचं अस्तित्व, स्वतःची रचना हे माहीत नाही, आणि जोपर्यंत, म्हणून मी तुम्हाला सांगतो की चर्चेस असो, कशातही असो, त्या व्यक्तीला जोपर्यंत सत्याची जाणीव नाही का मी काय आहे आणि मला देवाची गरज काय आहे, तोपर्यंत कुठलाच व्यक्ती वाचू शकत नाही. आणि मी तुम्हाला सांगतो, जी शांती, विचार करा की कुठल्याही क्षणी मृत्यू येऊ, कारण धुळीतून मी आलो, कारण मी धुळीतच जाईल,
पण माझा आत्मा हा माझ्यामुळे नव्हे, कारण धूळ मला स्वतः धूळ कोणालाच काही करू शकत नाही, स्वतःला वाचू शकत नाही, पण देवाच्या वचनाचं जे फाउंडेशन आहे, ख्रिस्ताने माझ्यासाठी जे केलं आहे, जेव्हा तुम्ही त्याच्यावर अवलंबून आहात, हो की नाही, ज्याच्यावरून, म्हणून आणखी जसं जुन्या आपण वेळेत आपण आता मातीचे घर बनत नाही, बरोबर, पण तुम्हाला माहित आहे जेव्हा मातीचे घर बनायचे ते उकरून जेव्हा किंवा गड्डे जेव्हा पाया जेव्हा खोदायचे तेव्हा त्यात माती नाही, त्यात गोटे टाकायचे, बरोबर. प्रत्येक मातीचं गावात आजही घरं आहेत, त्यात तुम्ही हे बघत ना की अंदरही माती टाकली, त्यात गोटे आणि चांगलं स्ट्रॉंग फाउंडेशन होतं आणि मातीचं घर रेडी होतं. मातीचं घर स्वतः जमिनीवर रेडी होऊ शकत नाही. म्हणून माझ्या कुटुंबियांनो, माझ्या मित्रांनो, हे सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्हाला तुमची रचना समजणे, तुम्हाला हे कळणे का नाही मी काहीच नाही. आणि जेव्हा तुम्हाला हे समजतं का मी स्वतः धूळ आहे, तेव्हा कुठं स्वर्गातील देवाची तुम्हाला गरज वाटेल नाही. तर देव तुमच्या मागच्या पाकिटातल्या खिशातला फोटो आहे का मी आहे, देवही आहे. जेव्हा लागते तेव्हा मी गरज घेतो, जेव्हा लागते त्याला मी बाजूला ठेवतो, जेव्हा लागते मी त्याला चालतो. असेच तुम्ही राहाल. धुळीतून आले, धुळीतून जाल आणि नाश होऊन जाईल. आणि जो पस्तावा अनंत काळसाठी होऊन जाईल, कारण तुम्ही सत्य स्वीकारलं नाही. तुम्हाला वाटलं का मी काहीतरी आहो. आणि ही गोष्ट मी तुम्हाला सांगतो, तुम्हा प्रत्येकासाठी कळवळून आपले मन बदला, आपले जीवन बदला, सत्य स्वीकारा. अरे बघा, तर लाईफ एवढं सुंदर आहे की जेव्हा तुम्ही सत्य स्वीकारता आणि तुम्हाला कळतं की अरे मी जर हे आहे, कारण लक्षात ठेवा, कारण देवाला तुमचं अस्तित्व माहीत आहे, कारण देवाला तुमची रचना माहीत आहे, आणि म्हणूनच देवाने आपला पुत्र पाठवला. कारण जर तुम्ही स्वतः करू शकले असते, हो की नाही, देवाने आपल्या पुत्राला पाठवण्याची गरज का होती, बरोबर. कारण तुम्ही जरी ओळखत नसाल, पण तो रचना करता आहे, त्याला माहित आहे की हे धूळ जे आहे हे स्वतःहून स्वर्गात जाऊ शकत नाही, आपल्या कार्यामुळे तारण होऊ शकत नाही. हे जे मरतील यांचा आत्मा अनंताच्या नरकात जातील. मातीतून तू बनवलास आणि मातीत तू जाशील. आणि म्हणून देवाने आपला पुत्र पाठवला यासाठी का तो तुमचे आणि माझे पाप, तुमच्या आणि माझ्या शिक्षा त्याने स्वतःवर घेतल्या. याच्याहून आपल्याला कळतं की जरी तुमची आणि माझी रचना धुळीत आहे, तरीही देव तुमच्यावर प्रेम करतो. तुम्ही त्याला ओळखत नसाल, तुम्ही त्याला मानत नसाल, काही फरक पडत नाही, पण देव तुमच्यावर प्रेम करतो. आणि त्याच्यामुळे देवाने आपला पुत्र पाठवला आणि त्याच्यामुळे तो या पृथ्वीवर आला, पवित्र जीवन जगला आणि या धुळीसारख्या मनुष्यासाठी देवाच्या पुत्राने आपला प्राण दिला. कारण धूळ स्वतःचं सॅल्वेशन, तारण स्वतः घेऊ शकत नाही. आपला प्राण त्याने दिला, त्याला मारण्यात आलं, गाळण्यात आलं, तिसऱ्या दिवशी मरणातून उठला. आणि जो ही व्यक्ती, विचार करा, देवाचे जरी वचन हे सत्य आहे की धुळीतून आला, धुळीतून तू जाशील, हो की नाही, पण तो म्हणतो की जोही विश्वासाने हाक मारेल तो वाचवला जाईल. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं, हे माझ्यासाठीच तेवढं सत्य आहे. एक दिवस तुम्ही मला गाडाल, हो की नाही, माझी न्यूज तुमच्याजवळ येईल, नितीन पास्टर गेला, धुळीतून निघाला, धुळीतून गेला. हे तुमच्यासाठी तेवढं सत्य आहे, माझ्यासाठी तेवढंही सत्य आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गरज काय आहे? अरे त्याचा आत्मा स्वर्गात आहे, अरे त्याचं अनंताचं जीवन स्वर्गात आहे. का? कारण त्यानं ख्रिस्ताने जे केलं त्यावर विश्वास ठेवला, त्याला हाक मारली. तो वारंवार सांगत होता की तारण रिअल आहे, तुम्ही वाचू शकता, तुम्ही त्याला स्वीकारू शकता आणि आपलं अनंताचं जीवन बदलू शकता. निर्णय तुमच्याजवळ आहे का धुळीतून निघून मी धुळीत होणं हे छोटंसं लाईफ, हो की नाही, इतकं छोटं आहे. मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला वाटत असेल बाप रे मी एवढे वर्ष जगले. अनंतासंग जेव्हा तुम्ही कंपेअर कराल तेव्हा तुम्हाला, म्हणून मी तुम्हाला सांगितलं असं की जेव्हा समुद्र बघा आणि त्या समुद्रातलं जे अवाढव्य पाणी आहे आणि त्याच्यात फक्त आता एक थेंब टाका, विचार करा, ते थेंब तुमचं या पृथ्वीवरचं जीवन आहे आणि समुद्रानंतर सारखं अनंताचं जीवन आहे. आणि या छोट्याशा जीवनात आपल्याला निर्णय घेणं आहे. पण जेव्हा आपल्याला ही वस्तुस्थिती समजते की मी स्वतः काही नाही, धुळीतून माझी निर्मिती आहे, धुळीतून मी जाणार आहे, आणि जेव्हा तुम्ही ख्रिस्ताला हाक मारता, येशू माझा आत्मा वाचव, देव त्याच समय तुमच्या जीवनात अनंताचं जीवन टाकतो. याच्यासारखी सुंदर गोष्ट काय आहे? गरज आहे तुमच्या विश्वासाची की हो आज मला कळलं की मी काय आहे,
आज मला कळलं, मला वाटलं की मी काहीतरी आणि देव असे दोघंही मिळून मला स्वर्गात घेतील. नाही, आज मी कळलं का मी 0 आहे, मी धूळ आहे. आणि जेव्हा म्हणून देवाने आपला पुत्र येशू ख्रिस्त पाठवला, यासाठी का तुमचं आणि माझं तारण व्हावं. आणि म्हणून वचन सांगतं की जोही विश्वासाने हाक मारेल, जोही सत्य स्वीकारेल तो वाचवला जाईल. निर्णय तुमचा आहे. आपण प्रार्थना करू, आपले डोळे बंद करू. आणि तुम्हाला हे सत्य जर समजलं असेल, ओके नाही, या आजचा संदेश हे सगळ्यात मोठी गोष्ट याच गोष्टीसाठी की आपल्याला आपलं अस्तित्व समजावं, आपली रचना समजावी. आणि मी काहीतरी आहे, माझ्यामध्ये काहीतरी आहे, आणि असं बिलकुल नाही. कारण देव जेव्हा बघतो त्याला माहीत आहे आपली रचना ही धुळीची आहे. मातीतून मनुष्याला बनवलं आणि देवाने सांगितलं मातीतून तू जाशील. हे तुम्हाला माहीत आहे की हे तेवढंच सत्य आहे, हे देवाचं वचन आहे. पण तरी या धुळीसारख्या मनुष्य जो स्वतःचं सॅल्वेशन, स्वतःचं तारण, स्वतःच्या कुठल्याच कार्यामुळे, कुठल्याच ब्लेसिंगमुळे, कुठल्याच गोष्टीमुळे तुम्ही स्वतःला वाचवू शकत नाही. धूळ स्वतःची सफाई करू शकत नाही. बाहेरील व्यक्तीने येणे आणि त्याला साफ करणे हे खूप आवश्यक आहे. जर तुम्हाला हे छोटंसं सिंपल लॉजिक, सोपं सत्य समजत असेल आणि ते जे तुम्ही आणि मी हे समजत असेल, तर तुम्हाला ख्रिस्ताची गरज आहे. तुम्ही जर या वचनाद्वारे तुम्हाला समजलं असेल का हो आज मला कळलं की मला देवाची का गरज आहे, कारण मी स्वतःला वाचू शकत नाही. धूळ स्वतःला वाचू शकत नाही, धूळ स्वतःला साफ करू शकत नाही. आणि म्हणून देवाने आपला पुत्र प्रभू येशू ख्रिस्त दिला. त्याचं पवित्र रक्त त्याने यासाठी सांडवलं का हा जो धुळीसारखा मनुष्य जो स्वतःला गर्विष्ठ समजतो, याचे जे पाप जन्मापासून त्याचे मरेपर्यंत याला अनंताच्या नरकात टाकतील. आणि म्हणून देवाच्या पुत्राने आपला प्राण दिला. तो क्रूसावर मारण्यात आला, गाळण्यात आला, 3ऱ्या दिवशी मरणातून उठला आणि तो तुमच्यावर प्रेम करतो. आणि त्याची इच्छा आहे की तुमची ही जी रचना आहे, तुमचं जे अस्तित्व आहे ते खतम होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन मिळावे. त्यात जो आत्मा आहे तो खतम होऊ नये, तर त्याला स्वर्गामध्ये जागा मिळावी. आणि म्हणून देवाचे वचन हे सत्य कशासाठी आहे की आपल्याला आपली वस्तुस्थिती, आपलं सत्य समजावं की मला वाटलं मी काहीतरी आहे. आणि जेव्हा तुम्हाला समजलं असेल की हो मी धूळ आहे, त्यातून मी मला बनवलं आहे, आणि तुम्ही जेव्हा देवाला हाक मारता, हो येशू माझी क्षमा कर, आज मला कळलं का मी काहीतरी आहे, याच्या ज्या अंधारात मी होती आज मला समजलं परमेश्वरा की धुळीसारखी मी आहे, ज्याला काहीच किंमत नाही, जे स्वतःला साफ करू शकत नाही, धूळ स्वतःला वाचवू शकत नाही. होय प्रभू मला तुझी गरज आहे. येशू माझा आत्मा वाचव. होय प्रभू माझ्या हृदयात ये, माझा आत्मा वाचव, माझ्या पापाची क्षमा कर, अनंताचं जीवन दे परमेश्वरा. मला ठाऊक आहे की एक दिवस मी धुळीत जाईल, एक दिवस मला गाळल्या जाईल, एक दिवस त्या मातीत मी पुन्हा जाईल. पण प्रभू मला तुझ्या दयेची गरज आहे की माझा आत्मा परमेश्वरा स्वर्गात असावा. ती शाश्वती, ती शांती मला दे माझ्या राजा. माझ्या पापाची क्षमा कर. तुम्ही जिथेही बसले त्याला हाक मारा आणि बघा ते महान तारण तुमच्या जीवनामध्ये, आणि बघा ते महान देवाची कृपा तुमच्या जीवनामध्ये, आणि बघा देवा स्वर्गातील देव कसा तुमचा आत्मा वाचवतो की जेव्हा तुम्ही त्याला येशूच्या नावाने हाक मारता, येशू माझा आत्मा वाचव, माझ्या पापाची क्षमा कर. आजचा संदेश, आजचे वचन की आपल्याला आपली वस्तुस्थिती कळावी, कारण देवाची इच्छा आहे की कुठल्याच आत्माचा नाश होऊ नये, तर प्रत्येकाला सार्वकालिक जीवन मिळावे. निर्णय तुमचा आहे का तुम्ही धुळीतून तर बनवलेच आहात, हे थोडंसं जीवन आहे, धुळीत तुम्ही जाणार आहात, पण त्याच्या आधी सार्वकालिक जीवनाची जी भेट आहे ते देवाच्या पुत्राकडून ते स्वीकारणे, हा निर्णय तुमचा वैयक्तिक आहे. आज देवाच्या वचनातून तुम्हाला कळलं असेल का हो तुम्ही स्वीकारलं की मला समजतं का मी धुळीतून आहे, धुळीतून जाणार आहे आणि मी स्वतःला वाचू शकत नाही, तर तुम्ही देवाला हाक मारा. हा निर्णय तुमचा आहे. हालेलुया. धन्यवाद मानतो येशू, गौरवितो खरंच परमेश्वरा. तू प्रभू माझ्यासारख्या पाप्याला सुद्धा माझी परिस्थिती, माझी स्थिती दाखवली. होय प्रभू, जेव्हा सगळे मला ब्लेस्ड, आशीर्वादित आणि किती मोठा ह्या सगळ्या गोष्टी दाखवत होते, होय प्रभू तू एक असा मनुष्य माझ्या जीवनात पाठवला ज्याने माझी वस्तुस्थिती मला दाखवली, माझं अस्तित्व, माझी रचना मला दाखवली की सर्वांनी पाप केले आणि देवाच्या गौरवाला उणे पडले. त्याने मला दाखवलं की नितीन तू मरशील आणि नरकात जाशील कारण तू पापी आहेस. धन्यवाद मानतो त्या व्यक्तीला तू माझ्या जीवनात पाठवलं आणि माझी वस्तुस्थिती मला दाखवली, ज्याने मला ख्रिस्ताविषयी सांगितलं. आणि होय परमेश्वरा की कसा ख्रिस्त माझ्या पापासाठी मारण्यात आला, गाळण्यात आला, 3ऱ्या दिवशी मरणातून उठला आणि परमेश्वरा माझ्या पापाची तो क्षमा करू शकतो, हे सगळं सत्य त्याने मला सांगितलं.
आणि होय प्रभू, मला तो निर्णय घेण्यासाठी परमेश्वरा, होय प्रभू, तू मला सहाय्य केलं माझ्या राजा. ज्या दिवशी मी तुला हाक मारली, माझा आत्मा तू वाचवला, आणि जितक्यांनी तुला हाक मारली त्या तितक्यांचा आत्मा तू वाचवला माझ्या राजा. होय प्रभू, असा कुठलाच व्यक्ती या जगात नाही परमेश्वरा जो तुझ्या जवळ प्रभू सत्य स्वीकारून आला आणि तो खाली हात गेला. धन्यवाद मानतो जे महान तारण. होय प्रभू, धन्यवाद मानतो जे तू आमच्यासारख्या धुळीमध्ये बनवलेल्या मनुष्यासाठी केलं, जे प्रेम तू मला दाखवलं, जी शांती माझ्या हृदयात आहे. प्रार्थना करतो इथे जुळलेल्या प्रत्येकासाठी, त्या प्रत्येक जण परमेश्वरा, तू परमेश्वरा फक्त माझ्याच नाही तर या खोलीतल्या आणि ऑनलाईनमध्ये असणाऱ्या आणि या संदेश ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी मारण्यात आला. तू प्रत्येकावर प्रीती करतो आणि तुझी इच्छा आहे की प्रत्येक आत्म्याला प्रभू सार्वकालिक जीवन मिळावे. प्रार्थना करतो परमेश्वरा, त्यांना तू सहाय्य कर, सत्य दाखव, आणि होय परमेश्वरा, प्रत्येकाने तुला विश्वासाने हाक मारावी परमेश्वरा, आणि जे अनंत काळचं सार्वकालिक जीवन तुझ्यापासून आहे ते त्यांना मिळावं प्रभू. यासाठी मी प्रार्थना करतो. धन्यवाद मानतो पुन्हा एकदा आजच्या संदेशासाठी, आजच्या वचनासाठी, तुझ्या दयेसाठी, तुझ्या कृपेसाठी की प्रभू जे तू आमच्यावर केली. गौरवितो तुला, धन्यवाद देतो, आणि ही प्रार्थना प्रभू येशू माझा तारणारा याच्या जिवंत नावात मागतो म्हणून तू ऐक माझ्या प्रभू. आमेन. प्रेज द लॉर्ड.